आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। पांदण रस्त्यासाठी बैलबंडीसह आमरण उपोषण। करणवाडी ते घोडदरा येथे जाणारा पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी करणवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैलबंडीसह आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणाबाबतचे निवेदन पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी वणी आमदार संजीव रेड्डी बोधपूरवार यांना देण्यात आले आहे। बैलबंडीसह आमरण उपोषण सुरू करण्यापूर्वी उपोषणकर्त्यांनी बैलबंडी मारेगाव शहराच्या प्रमुख मार्गावरून गफडी वाजवत प्रशासनास जाहीर सूचना दिल्या आहेत। उपोषणाच्या अनोख्या नोटीसने नागरिकांचे लक्ष वेधले होते। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी वणी यवतमाळ राज्य मार्गावरून जाणाऱ्या पांदण रस्त्यावर आमरण उपोषण सुरू केले आहे। हा पांदण रस्ता खुला करून मिळावा यासाठी आंदोलकांनी यापूर्वी 5 ऑगस्टला उपोषण सुरू केले होते। मात्र हे उपोषण मागे घ्यावे यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोधपूरवार यांनी मध्यस्थी केली होती। त्यामुळे आमदार बोधपूरवार यांचा मान राखून हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले होते। मात्र हा रस्ता अजूनही खुला झाला नाही। समस्या कायम असल्यामुळे त्रस्त नागरिकांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार घेतले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। प्रत्यक्ष जाणून घेऊया उपोषणकर्त्याच्या प्रतिक्रिया। मी प्रदीप संभाजी उमरे, उपोषणकर्ता संदीप संभाजी उमरे यांचा लहान भाऊ। आम्ही दोन्ही भावाची नाही का शेत इथून 500 मीटरच्या समोर आहे। हा घोडदळा खडकी करणवाडी शिवरस्ता आहे। हा शासनाच्या मार्फत 22 फूट रस्ता आहे, पण समोरून पुरा नाही का अतिक्रमण करून हा बंडी जाण्यापुरता बी रस्ता नाही आहे। आणि या वर्षी हंगामाच्याच तोंडावर सामोरी शेतकऱ्यांनी नाली खोदून रस्त्यामध्ये नाली खोदून आमची अडवणूक केली आहे। त्या संदर्भात आम्ही फुल कागदपत्रासकट तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे, पण तहसीलदार पटवारी आरआय यांनी सर्व नाही का टाळाटाळ करत गेले। त्याच्या टाळाटाळामुळे 5 ऑगस्ट रोजी आंदोलनात बसले होते संदीप संभाजी उमरे आणि आंदोलन 4 दिवस चालले। स्थानिक आमदार संजीवभाऊ बोधकुलवार यांच्यातर्फे ते आंदोलन माघार घेण्यात आलं आणि लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आलं 20 ऑगस्टच्या आतपर्यंत तो रस्ता बनवण्यात येईल किंवा तो रस्ता 22 फुटाचा ओपन करून देण्यात येईल। तरी पण शासन किंवा तहसीलदार याच्या टाळाटाळ करत आहे आणि काही शेतकऱ्याची आणि तहसीलदारामार्फत कुठल्याही अधिकाऱ्याची, तहसीलदार असो आर असो यात पटवारी असो, याची हात मिळवून होऊ नये। त्यामुळे आम्ही फक्त दोघं भाऊ समोर असल्याच्याने आम्हावर यांनी दबाव टाकत आहे, रस्ता खुला करून देत नाही। म्हणून काल घटना म्हणजे नवरात्राच्या मुहूर्तावर काल दिनांक 3/10 रोजी परत नाही का उपोषणाला संदीप संभाजी उमरे माझे मोठे बंधू बसलेले आहे। पेंडाल घालण्यात साधा पेंडाल न घालता फक्त बैलबंडीवर बसता असताना आज काही शेतकरी येऊन मारण्याची धमकी देऊन बंडी फेकण्यात आली व झगडा करण्यात आलेला आहे। शेतकरी संदीप संभाजी उमरे, मी मागही बसलो होतो 1-1.5 महिन्याच्या 5 ऑगस्टमध्ये। तर मागं 4 दिवस बसलो तर उपोषण सोडलं आहे ना आमदार साहेबांचं। तर 20 तारखेत दिली होती। 20 तारीख सोडून ते कसं टाळाटाळ करत आहे ते लोक, काय तहसीलदार त्याने काय करून आपली मागणी आहे इथून रस्ता जेवढा नकाशावर आहे तेवढा खुला करून देणे, एवढी मागणी आहे आपली। आणि सर इथून 2 किलोमीटर रस्ता आपल्याला अडचण आहे जायला, आपली एवढी मागणी आहे। आणि हे माझे आम्ही उपोषण मानलं तर फेकपाक केलं हे वालं उपोषण आणि माराची धमकी देत आहे। पुन्हा आता पेंडाल घालत आहो तरी पुन्हा पेंडाल घालत आहो पुन्हा पेंडाल फेकतो म्हणतात, यांची पुन्हा धमकी देत आहे ते। काल नाही का घटना स्थापनाच्या मुहूर्तावर कालपासून नाही का अधिक आंदोलनात म्हणजे उपोषणाला बसलेले आहे आमचे भाऊ संदीप संभाजी उमरे। आणि आम्हाला इथून नाही का 300 मीटरच्या पुढे नाही का संतोष बतकलनं नाली खोदलेली आहे आणि तिथून नाली खोदली त्याच्याने नाही का पुरा त्रास आम्हाला होऊन राहिला। येणारा आमच्या नाही का वार्षिक उत्पन्नाचं जे पीक आहे ते पीक कापूस सोयाबीन कसं काय आणायचं। आणि आजही आमच्या शेताची अगर नाही का तुम्ही नाही का जाणीव कराल तर आजही आमचे शेत नाही का या अभावी म्हणजे पाण्याच्या ना खाता करताना नाही का अभावी आमचे नाही का शेत पडलेले आहे। आणि कालपासून उपोषण मांडते स्थळी आज
मंडप घालायच्या अगोदर इथं काही लोक आलेले आहे, त्याने धमकी दिली आहे आणि खासर गिसर फेकून मंडप फेकण्याची बी धमकी दिली आणि रात्री मारून देण्याची बी धमकी देत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.